नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी मुंबऱ्यामधल्या अपघाताची। मुंबऱ्यामध्ये 2 लोकल ट्रेनमधले लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले। प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे रेल्वे रुळावर पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 2 लोकलमधून एकूण 13 प्रवासी ट्रॅकवर पडले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ट्रॅकवर पडलेले प्रवासी फुटबॉलवर उभे राहून प्रवास करत होते, अशी माहिती देखील रेल्वेकडून देण्यात आली आहे। 2 लोकलमधल्या लटकलेल्या प्रवाशांची टक्कर, 13 जण ट्रॅकवर पडले, 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी। मुंबई लोकलच्या सेंट्रल लाईनवर 2 लोकल ट्रेनमधले प्रवासी एकमेकांना धडकले। या धडकेत 13 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले, ज्यात 4 जणांचा मृत्यू झालाय। एक लोकल CSMT वरून कल्याणला तर दुसरी लोकल कसाऱ्याहून CSMT कडे जात होती। दोन्ही ट्रेन खचाखच भरल्या होत्या। दोन्ही ट्रेनमधले प्रवासी दरवाजात लटकत होते। यातले अनेक प्रवासी ट्रेनच्या फुटबोर्डवर उभे होते। प्रत्येक प्रवाशाच्या पाठीवर बॅग अडकवलेली होती। मुंब्रा स्टेशन जवळच्या टर्नवर दोन्ही लोकल एकमेकांच्या अगदी जवळ आल्या। त्यामुळे दोन्ही ट्रेनच्या दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला। काही प्रवाशांची बॅग दुसऱ्या ट्रेनमधल्या प्रवाशांच्या बॅगेत अडकली, त्यामुळे दोन्ही लोकलमधील 13 जण रेल्वे ट्रॅकवर पडले। यातल्या 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 9 जण जखमी झालेत। हाती आलेल्या माहितीनुसार 4 व्यक्तींचं जे आहे ते शेवट झालेला आहे। 4 व्यक्ती मृत्यू पावलेले आहेत। याशिवाय 4 व्यक्ती जे आहेत ते इंज्युअर्ड आहेत। एकूण 13 व्यक्तियों हॉस्पिटल में दाखिल करने आलेला है। बहुत डेंजरस था। हमारी लाइफ में तो हम लोग फर्स्ट टाइम देखे कि लाशें गिरती हुई नजर आई है, तो ये कहीं ना कहीं रेल्वे की चूक है। पुलिस वाल्यांनी सांगितलं, सर्वांचं लक्ष गेला, तर ते लोकांनी लोकल बिकल बघितला नाही। पहिलाच उचलून बोलले जे वाचू शकतात त्यांना पहिला साईडला घ्या। तर जे लेडीज बिडीज होते, जे वाचणारे होते, त्यांना उचलून साईडला ठेवला आणि त्यांना स्ट्रेचर। लेडीज एकंदरीत होते, पुरुष लेडीज होते, 8-9 जण जेंट्स होते। रेल्वे अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालाय। विकी मुख्यदल हे ठाणे GRP मध्ये कार्यरत होते। ट्रॅकवर पडून त्यांचाही मृत्यू झालाय। विकी हे मूळचे जालन्याचे होते। त्यांना 3 वर्षाचा छोटा मुलगा आहे। घरामध्ये कोण कोण होते? त्याच्या घरात त्याची बायको, मुलगा आणि तो, 2 जण होते। आणि त्याचे आई वडील सगळे गावी राहतात, त्याचे भाऊ बहीण। लय चांगला आता ते आत्या करीत राहायचा फोनवर। सगळ्यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी पोलिसांची वर्दी घातली होती आणि त्याच्याबरोबर दुर्दैवी घटना घडली। काय तुम्ही सांगाल, कोण नेमकं दोषी? पण ते आम्हाला आता माहिती नव्हतं ना, कारण तो क्राईम ब्रांचला होतो। कधी वर्दी घालायचा, कधी नाही घालायचा। कारण आता तो ॲक्च्युअल ऑन ड्युटी होता का नव्हता ते पण आम्हाला माहिती नाही। का क्रिमिनलला सोबत घेऊन जात होता का, तेव्हा त्यांच्या झगडे होऊन पडले का, काय ट्रेन शोध झाले की, हे आम्हाला काहीच माहिती नाही। ऑन ड्युटी होते का। रेल्वे अपघातावरून राज ठाकरे यांनी प्रशासनावर टीका केली आहे। माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात। सकाळी घरी गेलं तर संध्याकाळी येत नाही माहिती। याचं कारण माणसाची किंमत नाहीये। हीच गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असती तर ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे? आपले हे सगळे जातात ना, आता परदेशामध्ये जातात, सगळे जग बघून येतात। मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात? अजित पवारांनी अपघाताची जबाबदारी रेल्वेची असल्याचं म्हटलंय। या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे कुणी नाकारू शकत नाही। कारण शेवटी ज्या डिपार्टमेंटचं ही घटना घडती, परंतु त्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असतील। जितेंद्र आव्हाड यांनी देखील अपघाताबद्दल रेल्वेलाच दोषी धरलाय। माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा। त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीचं, बाहेर उभं राहण्याचं, ते कमी होईल। कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा, मुंब्रा, कळवा येथील नागरिकांचीही सोय होईल। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतल्या मृतांना राज्य सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केली आहे।
मंत्री गिरीश महाजन आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. जे मृत पावलेले आहेत, मला वाटतं 4 ती संख्या आहे. 3 आणि 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची. त्या 4 आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख रुपये दिले जातील. प्रवासी दरवाजावरती उभे होते, ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलंय ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की रेल्वेचे अनेक अपघात ह्या देशात घडत आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये जेवढे अपघात झालेले आहेत मला वाटत नाही तेवढे त्याच्या आधी एवढ्या पाठोपाठ झाले असतील. आत्ता जे झाले, सकाळी लोक त्या ट्रेनमधून बाहेर पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. मला वाटतं मागच्या वर्षी देखील 1000पेक्षा जास्ती लोकांचा असाच मृत्यू झालेला आहे. रेल मंत्री वेगळ्या कॉमिक आवाजमध्ये हल्ली भाषणे द्यायला सुरू झालेले आहेत. कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का, रेल मंत्री झालेत का. राजू पाटील यांच्याकडून बदलापूर रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. बदलापूर स्थानकावर रोज अपघातजन्य परिस्थिती पाहायला मिळते असं राजू पाटील यांनी म्हटलं. रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतायत असंही त्यांनी म्हटलं. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडिओ खचाखच भरलेल्या रेल्वे ट्रेन्स आणि त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर देखील तेवढीच मोठी गर्दी पाहायला मिळते. हे रोजचं चित्र आहे बदलापूर स्थानकावरचं. राजू पाटील यांनी यासाठी एक ट्विट केलेलं आहे. ते काय म्हणतात ते आपण पाहूया. तर मुंबई उपनगरची मुख्य वाहिनी म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. या रेल्वे प्रशासनाचं थोडं जरी नियोजन चुकलं तर काय परिस्थिती ओढवू शकते त्याचं विदारक दृश्य परळ एल्फिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरीमध्ये संपूर्ण मुंबईनं पाहिलं. सध्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर अशीच अपघातजन्य परिस्थिती रोज पाहायला मिळत आहे. अचानक लावलेले फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्म उभारणीच्या कामामध्ये चुकलेलं नियोजन धोक्याची घंटा ठरत आहे. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय? तुम्ही कसली वाट पाहताय? पुन्हा परळ एल्फिन्स्टन सारख्या एखाद्या घटनेनेच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल राजू पाटलांनी केलाय. आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात. मनसेसोबत युती केली तर चालेल का? उद्धव ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न. मनसेसोबतच्या युतीसाठी पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंना ग्रीन सिग्नल. जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 2 ठाकरे एकत्र आल्यास आम्हाला फरक पडणार नाही असं उत्तर यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय. एवढंच सांगेन, परवा जे उद्धव साहेबांनी सांगितलं की लोकांच्या मनात जे आहे तसं होणं हे आमच्या देखील मनात आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एका पक्षाशी नाही तर जे कोणी पक्ष मराठी माणसासाठी लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत, महाराष्ट्रासाठी लढत आहेत, त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. 1.5 कोटी सदस्य असणारा हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आमचा भारतीय जनता पक्ष. आणि विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व लाभलेलं आहे. कोणी एकत्र येण्यानं कोणी असं आव्हान निर्माण करत असेल तर ते मला वाटतं त्या कोणी असं म्हणत असेल तर तो कल्पना विलास आहे. असाच प्रश्न राष्ट्रवादी बाबतही आहे. त्यांना ते लागू आहे. ठाकरे बंधू राजकारणामधल्या बुडत्या नावेमध्ये बसले असं शहाजीभाऊ पाटील यांनी टीका करताना म्हटलं. दोघे एकत्र आले तरी त्याचा राजकीय उद्धार त्यांचा होणारच नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर शहाजीबापू पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर शहाजीबापू पाटलांना फक्त झाडी डोंगर माहिती आहे. दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवलेत अशी टीका सचिन अहिर यांनी केली आहे. राजकारणाच्याही दोघंही सध्याच्या काळात बुडत्या नावत बसलेल्या आहेत. ती कोण ह्या नावातनं त्यात गेला, त्या नावातनं ह्यात गेला तरी नावा बोडायच्या काही थांबणार नाही. त्यांचं राजकीय उत्थान अजिबात होणार नाही. परंतु हे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी कुठेतरी नातेवाईकांची मदत केली होती. नातेवाईक मध्यस्थी करतायत. सध्या यांना मध्यस्थी करण्यासारखे शिवसेनेत ज्येष्ठ लोक कोण राहिलेले नाहीत. त्यामुळे शेवटी आता नातेवाईकांच्या आधारावर यावं लागलेलं आहे. शहाजी बापू मला वाटते आता काय ते डोंगर काय ते झाडी बघण्यामध्ये आता व्यस्त असल्यामुळे परत तेच त्यांना बोलले. तर मला वाटते त्यांना प्रतिक्रिया देणं काय उचित नाही आहे. त्यांचा या विषयाशी काही दूरचा पण संबंध नाही. एक गोष्ट नक्की आहे की ह्याची चर्चा झाली, ही चर्चा सुरू आहे, तरी देखील काही लोक देव पाण्यामध्ये ठेवून बसलेले आहेत. कारण त्यांना माहीत आहे की हे दोघं एकत्र तर राज्याचं चित्र काय होणार आहे.
मराठीच्या हितासाठी जर दोन मराठी नेते एकत्र देत असतील, एका कुटुंबातले एक येत असतील, तर मला वाटतं राज्यामध्ये नक्कीच त्याची चर्चा, जशी आज फक्त चर्चा होते, एकत्रितकरण झालं आणि एक झालं तर काय होईल राज्यामध्ये? तर एकत्र येण्याचा निर्णय हा शिवसेनेचा आहे, आम्ही स्वागत करू असं जयंत पाटलांनी म्हटलं. महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते अभिप्रेत आहे असंही जयंत पाटलांनी म्हटलं. राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आहेत, आघाडीची ताकद वाढत असेल तर हरकत नाही असं जयंत पाटलांनी म्हटलंय. शिवसेनेचा निर्णय आहे. शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत. या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे, शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे. म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेना म्हणून? राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत, यात काही शंका नाही. आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही, पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत, त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीमधील आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला. पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये आता बाळासाहेब पाटील यांची आसन व्यवस्था आहे. अजित पवार यांनी स्वतः कार्यक्रमामधली आसन व्यवस्था बदलली. पवारांच्या बाजूच्या खुर्चीमध्ये त्यांनी बाळासाहेब पाटील यांचं नाव लिहिलं आणि स्वतः बाजूच्या खुर्चीमध्ये बसले. तर खुर्ची बदलली, मात्र शरद पवार आणि अजित पवार यांचा संवाद मात्र या ठिकाणी कायम राहिला. आमची पारंपरिक युतीच रायगडमध्ये राहील, आम्ही राष्ट्रवादीला मानत नाही, रायगडमध्ये राष्ट्रवादी आमच्यासोबत नसेल असं वक्तव्य महेंद्र थोरवेंनी केलंय. तर आमच्या युतीमध्ये राष्ट्रवादीची गरजच नाही असं महेंद्र दळवींनी म्हटलं आहे. यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. असल्या किरकोळ गोष्टींचा मी विचार करत नाही असं तटकरेंनी म्हटलं. भाजपची युती होणार की महायुती होणार रायगडमध्ये? तुम्ही म्हणतात की तुमच्या विधान शिवसेना, भाजप, आरपीआय आमची जी पारंपरिक युती आहे तीच युती राहणार, राष्ट्रवादी आमच्यावर नसणार आहे. परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते तर म्हणतात की महायुती 3 पक्षाची आहे. नाही, आम्ही मानत नाही त्या राष्ट्रवादीला. राज्याभिषेक सोहळा होता, त्या कार्यक्रमाला सुनील तटकरे पोहोचले नव्हते असं आता त्यांनी त्याच्या भाषणात सांगितलं. मग तर म्हणजे चांगला कार्यक्रम यायला पाहिजे होतं. बरं शेतीची उन्ही बोलून दाखवली, पण आमचं जे आहे ते चालूच राहणार, तुम्ही चिंता करायची गरज नाही. परंतु मग रायगडमध्ये युती कोणाची होणार? शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी आणि राजश्रवादीची? युती आमची कायमचीच आहे. राष्ट्रवादी सोबत अजिबात नाही, अजिबात नाही. जे दोन्ही आमदार आहेत ते मात्र सातत्यानं तुमच्या विरोधातली वक्तव्य करतात आणि म्हणतात की राष्ट्रवादी महायुतीमध्ये नसणार म्हणून रायगडमध्ये. मी काय फार विचार करत नाही किरकोळ बाबीचा. नॅपकिन खांद्यावर घेतला नसता तर विषय एवढा पुढे गेला नसता असं भरत गोगावलेंनी म्हटलं. वेटर खांद्यावर नॅपकिन ठेवतात तसा तटकरेंनी नॅपकिन खांद्यावर घेतला असं गोगावले म्हणाले. नॅपकिन दाखवून केलेल्या नकलेवरून गोगावलेंनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. तुमचे मित्र जे आमदार आहेत, थोरवे असतील, दळवी असतील, ते मात्र सातत्याने तटकरेंवरती एकेरी प्रहार करताना पाहायला मिळतात. हे सब नेपकिन की कमाल आहे. त्यांनी नेपकिन फिरून दाखवला नसता खांद्यावरती ठेवून तर हे एवढं झालं नसतं. कारण नेपकिन आमचा काकेमध्ये असतो, ह्याच्यामध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत आणि ते उराशी ठेवायचे असतात. खांद्यावर हॉटेलमधले वेटर लोक जे ठेवतात त्याप्रमाणे त्यांनी ठेवून दाखवलं. थेट आपण नागपूरमध्ये जाऊयात. नागपूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन केलं जात आहे. नागपूरमधले हे दृश्य. नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय. लक्ष्मण हाके सातत्यानं अजित पवार यांच्यावर टीका करतायत. तर लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलेलं आहे. निधी देताना अजित पवारांना लकवा मारलाय का, अशा प्रकारची टीका लक्ष्मण हाकेंनी केली होती. तसंच गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटून बसले तशी टीकाही हाकेंनी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडनं हाकेंचं पोस्टर या ठिकाणी जाळण्यात येत आहे. नागपूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं. लक्ष्मण हाकेंचं पोस्टर या ठिकाणी त्यांनी जाळलेलं आहे. सातत्यानं लक्ष्मण हाकेंकडनं अजित पवार यांच्यावर टीका केली जाते.
तर आमदार निलेश राणेंनी नितेश राणे यांच्यावर केलेलं ट्विट काल त्यांनी डिलीट केलं. मेसेज गेला असं मला वाटलं, त्यामुळे ट्विट डिलीट केलं, अशी प्रतिक्रिया त्यानंतर निलेश राणे यांनी दिली आहे. केलं मी, मला असं वाटलं मेसेज गेला आहे आणि उगाच नको होतं, मला मी काढून टाकलं. असे अनेक ट्विट मी अगोदर पवार साहेबांबद्दल केलेले, नंतर काढले. अगोदर इवन उबाटावर केलेले, नंतर काढलेले. आणि आपल्याला महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे, त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा, त्या हक्कानुसार मी बोललो. तर सूर्य खाली ढासळेल, परंतु नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये वाद होऊ शकत नाही असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. त्या दोघा भावात सूर्य खाली ढासळ, परंतु वाद होऊ शकत नाही. राणे कुटुंबात मी वावरलेला आहे, त्या कुटुंबातला मी एक घटक असल्यासारखा आहे. या दोन भावाचं एकामेकावर प्रचंड प्रेम आहे. एखाद्या विधानावर दिलेला निलेश साहेब थोरले आहेत, त्यामुळे सल्ला असला तरी तो काय नितेश राणे नाही, फार राग यायचं काही कारण नाही. तर मुंबईमधील घाटकोपरमध्ये घरामध्ये घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबानं आरोप केला आहे. कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडूनही मारहाण झाल्याचा आरोप या मराठी कुटुंबानं केला. घाटकोपरच्या रायगड चौक परिसरामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबानं हा आरोप केला आहे. 3 भावांकडनं मारहाण करण्यात आली आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. तर घाटकोपरमध्ये गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. कुत्रा पाळल्याच्या रागावरून हा वाद निर्माण झालेला होता. ही सगळी दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. माझ्या बहिणीवर अन्याय झालाय, मी त्यांना सोडणार नाही. घाटकोपर मारहाणीच्या घटनेवर मनसे नेते दुनबळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. अन्याय झालाय, फटाका वाजणारच, असं कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटलंय. सोडणार नाही. सोडणार नाही म्हणजे काय? तुम्ही विचार करा ना, सोडणार नाही म्हणजे काय. जबाब दिला जाणार, फटाका वाजणार, वाजणार म्हणजे वाजणार. जर माझ्या बहिणीवरती, माझ्या मुलीवरती जर असा कोणी अत्याचार करत असेल, तिघे भाऊ घरात घुसून मारतात, हिम्मत कशी होती नालायकांची. सोडणार नाही. फटाका वाजवणार का? अरे ते वेळ सांगेल, पण 100% सोडणार नाही. सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही.